बदामी, जेथे चालुक्य स्थापत्यकलेची व 6व्या शतकातील सर्वात जुनी उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल जाणून घेऊया. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज आम्ही आलो आहे बदामीला. बदामी हे शहर भारतातील कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यामध्ये आहे. तर आम्ही सर्वप्रथम बदामी येथील प्रसिद्ध मंदिर म्हणजे बनशंकरीच्या मंदिरात गेलो. तेथे व्हिडिओ अलाउड नसल्याने आम्ही काही शूट करू शकलो नाही. बन म्हणजे वन आणि शंकरी म्हणजे पार्वती, वनात राहणारी देवी म्हणजे बनशंकरी. देवीला शाकंभरी म्हणून देखील संबोधले जाते. शाकंभरी का? कारण शाकंभरी म्हणजे शाक म्हणजे भाज्या. देवीला शाकंभरी पौर्णिमेला 108 प्रकारच्या विविध भाज्यांनी सजवलं जातं. हे दृश्य खूप पाहण्यासारखं असतं. मंदिरात देवीचे दर्शन घेऊन आम्ही बदामी गुफा मंदिराच्या दिशेने निघालो. मंदिराच्या जवळच काही अंतरावर बदामी गुफा मंदिरे आहेत. बनशंकरी मंदिरापासून अगदी 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर ही बदामी गुफा मंदिरे आहेत. बदामी गुफा मंदिरे ही भारतातील कर्नाटक राज्यातील उत्तरेकडील बागलकोट जिल्ह्यातील बदामी या गावी स्थित आहेत. या गुफा हिंदू आणि जैन गुफा मंदिरांचे एक संकुल आहे. या लेणी भारतीय रॉक कट आर्किटेक्चरची, विशेषतः बदामी चालुक्य स्थापत्यकलेची व 6व्या शतकातील सर्वात जुनी उदाहरणे आहेत. बदामी हे आधुनिक नाव आहे. पूर्वी बदामी हे वातापी नावाने ओळखले जात असे. वातापी म्हणजेच बदामी ही सुरुवातीच्या चालुक्य राजवंशाची राजधानी होती, ज्यांनी 6व्या ते 8व्या शतकापर्यंत कर्नाटकच्या बहुतांश भागावर राज्य केले. चालुक्यांच्या सुरुवातीच्या काळात व नंतरच्या काळात बांधलेल्या किल्ल्यांनी उत्तर व दक्षिणेला वेढलेले आहे. बदामी लेण्यांमध्ये एकूण 4 गुफा मंदिरांचा समूह आहे. 4 पैकी 3 ही ब्राह्मणवादी तर 4थे जैन मंदिर आहे. बदामी हे गुफा मंदिरे तसेच भूतनाथ मंदिरे, बदामी शिवालय व जांबुलिंगेश्वर मंदिर यासारख्या संरचनात्मक मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. त्या काळात असं बांधकाम करणं म्हणजे खरं तर अवघडच, कारण त्यावेळी आतासारख्या सोयीसुविधा काहीही नव्हत्या. येथील प्रत्येक नक्षीकाम हे कोरीव व डोळे दिपवणारे होते व विचार करायला भाग पडणारे आहे. तुम्ही जर कधी कर्नाटकातील बदामी येथे आला तर या गुफेला नक्की भेट द्या. येथे जवळपास अशी बरीचशी मंदिरे होती, पण वेळेअभावी आम्ही तेथे जाऊ शकलो नाही.
हे आहे अगस्त्य तलाव। इथे तुम्ही अगस्त्य ऋषींची गुफा देखील तुम्हाला पाहायला मिळते। तसंच येथे तुम्हाला छोटी मोठी मंदिरे देखील पाहायला मिळतात। आम्ही तेथे लेण्या पाहत असताना आम्हाला तेथे पुरंदरे काका व काकू भेटले। काकांनी तेथील बरीचशी माहिती आम्हाला सांगितली व जवळपासचे बघण्याचे ठिकाण देखील त्यांनी आम्हाला सुचवले। वेळेअभावी आम्ही त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही। या वयात देखील काकांनी भारतातील बरीच ठिकाणे एक्सप्लोर केली होती। या वयात देखील त्यांचा तो उत्साह पाहून आम्हाला देखील फार प्रेरणा मिळाली। होप सो तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील।